खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. पर्वतरांगेमध्ये अनेक वेगवेगळी स्थळं आहेत जी पर्यटनामध्ये या ठिकाणी नाविन्यपूर्ण म्हणून ओळखली जातात. खरं तर आपलं 12 ज्योतिर्लिंगातील भीमाशंकर हे आपल्या पुणे जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र स्थान आहे आणि या स्थानाच्या लगतच मग आंबेगाव असेल, खेड असेल, या सह्याद्रीच्या पर्वतरांगाने सजलेला आपला तालुका. आणि या तालुक्यामध्ये अर्थात भीमाशंकरला जाताना आंबेगावमधून एक रस्ता आहे, तर एक खेड तालुक्यातून आहे. आंबेगाव मार्गे जर यायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं मनसरच्या पुढे आल्यानंतर घोडेगाव, शिनवली आणि शिनवलीच्या लगत अगदी 2-5 किलोमीटरच्या अंतरावर आपण पाहू शकता स्क्वरल हे जे रिसॉर्ट आहे हे नामांकित आहे. आता ह्या रिसॉर्टला आम्ही येत असताना एक संकल्पना मी सांगून जाईल की आमच्या खेड तालुका पुणे जिल्हा पत्रकार संघ अर्थात प्रिंट मीडिया आणि डिजिटल प्रिंट मीडिया पत्रकार संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी मंडळी आम्ही एकत्र आलोय. खरं तर या स्क्वेरलच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रण मिळालं की तुम्ही आमच्या या रिसॉर्टला भेट देण्यासाठी या. सगळे पत्रकार एकत्र यायचं म्हणजे थोडं तरी योग असतो. हा योग आज या ठिकाणी आलाय. आपण पाहू शकता आपल्या पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या चॅनलचे सगळे पत्रकार एकवटलेले आहेत. सगळे पत्रकार अगदी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्क्वेरलमध्ये येत असताना या ठिकाणी अगदी आता 4 वाजलेले आहेत. 4 वाजेपर्यंत जो सकाळपासून आतापर्यंतचा जो प्रवास झाला अतिशय आनंददायी झाला. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही भोजन केलं. सुरुवातीला नाश्ता झाला. त्याचबरोबर आपण पाहिलं की त्या ठिकाणी पाण्यामध्ये एक आनंद वेगळ्या प्रकारचा घेतला गेला. वॉटर पार्कचा आनंद हा वेगळा होता. त्यामध्ये प्रचंड अशी गर्दी आम्ही पाहिली. हे सगळं करत असताना आम्हाला असं वाटलं की बघूया या संकल्पनेमधून जी मंडळी या ठिकाणी काम पाहत आहेत ते म्हणजे आदरणीय कोकणे आहेत आणि दुसरे आमचे ते सहकारी आदरणीय फदाले आहेत. ही 2 व्यक्ती आहेत की ज्यांच्या मनामध्ये हे स्क्वेरलचं मनामध्ये एक संकल्पना आली आणि ते उभं राहिलं. कशा पद्धतीने त्यांनी उभं केलंय, केव्हा उभं केलंय आणि ही संकल्पना कशी आली त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार फदाले साहेब, मला सांगा हे स्क्वेरल हे नाव आणि ही संकल्पना अर्थातच तुमचं रिसॉर्ट इथे व्हावं ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि हे स्क्वेरलच नाव का आलं? ची सुरुवात खरं तर 2016 साली आपण बांधकाम चालू केलं आणि 2019 साली आपलं हे पूर्ण झालं. रिसॉर्टची संकल्पना ही आमचे दाजी गणेश भाऊ कोकणे यांची ही संकल्पना आहे आणि त्यांच्या संकल्पनेला आम्ही सर्वांनी साथ दिली. स्क्वेरल हे नाव आपलं महाराष्ट्राचं प्रतीक जायंटल स्क्वेरल म्हणजे शेकरू हे आपलं भीमाशंकरच्या जंगलामध्ये आपल्या इथेच अभयारण्यामध्ये हे भेटलं जातं आणि त्या नावावरनच आपण स्क्वेरल नाव हे ठेवलं गेलं. खरं तर हे स्क्वेरल नाव त्यावेळेस त्यामुळे ठेवलं. परंतु आता हे किती साली सुरू झालं आणि साधारणतः किती वर्षामध्ये काम पूर्ण होऊन व्यवसायापर्यंत रूपांतर झालं? आपल्या व्यवसायाची सुरुवात 2019 साली 10 नोव्हेंबर 2019 साली आपली सुरुवात झाली आणि 2016 साली आपण बांधकाम सुरुवात केली. म्हणजे 3 वर्षामध्ये आपलं कंस्ट्रक्शन काम आपण पूर्ण केलं. खरं तर आपण ऐकलंय की हे 3 वर्षामध्ये सगळं उभं राहिलं. परंतु त्यांच्या बरोबरीनंच दुसरे सहकारी त्यांचे कोकणे आहेत, अक्षयजी कोकणे, यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की खऱ्या अर्थानं हे सगळं उभं करताना पूर्णपणे याचं नियोजन, संयोजन, आयोजन त्याचबरोबर हे सगळं कार्यक्रम पुढे नेत असताना ग्राहकांची पसंतीला उतरणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण आता त्यांच्याकडे जाऊ, त्यांची चर्चा करू आणि चर्चा करत असताना पलीकडे अजून काही व्ह्यू आहेत तिकडे जाणार आहोत आणि ते पाहणार आहोत आणि तिथूनच आपण त्यांचे सगळे या रिसॉर्टची माहिती घेऊया. धन्यवाद. नमस्कार. खरं तर आपण दुसरे सहकारी आहेत जे या रिसॉर्टचं काम पाहतायत अर्थात अक्षयजी कोकणे म्हणून आहेत. त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया की हे कसं उभं राहत असताना याचं संयोजन, आयोजन किंवा हे सगळं नियोजन तुम्ही कसं पाहताय. नमस्कार अक्षयजी. नमस्कार. मला एक सांगा, हा रिसॉर्टचा हा संकल्पना जसं आपल्या मित्रांनी सांगितले की 19 साली झाली, हे सगळं पूर्ण केलं. परंतु आता ही महत्वाची जबाबदारी पुढची आहे की जे ग्राहकांच्या पसंतीला तुम्हाला उतरायचंय. खरं तर आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा हे नाव ऐकलंय महाराष्ट्रात. ऑनलाईन मध्ये किंवा ऑनलाईन जर बुकिंग करायचं म्हटलं तर तुमच्या रिसॉर्टचं नाव येतं आणि बऱ्याचशा लोकांची पसंती देखील आहे. इथे ग्राहक देखील स्पेशल VIP ग्राहक पसंती देतात किंवा एक थोडक्यात आपण म्हणूया की ज्याला चांगलं रिसॉर्ट पाहिजे ती लोक इथे येतात. आणि तुम्ही इथे हे सगळं उभं करताना
कशा पद्धतीने हे कामकाज चालतं, एकूणच तुमच्या का आकर्षित होण्याचं काय गमक आहे तुमच्या? सर, जसं विनोद सरांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या रेसवरची जी संकल्पना आणि सत्तेमध्ये उतरवली ते आमचे मोठे बंधू गणेश भाऊ कोकणे ह्या भागाचे वैभव, ज्यांनी समाजामध्ये भरपूर सामाजिक कार्य करत असतात. जसं विनोद सरांनी तुम्हाला मगाशी सांगितलंय की आता आपल्या भागाचं वैभव म्हणजे सर भीमाशंकर मंदिर, जे पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारताबाहेरच लोक त्या भीमाशंकर दर्शनासाठी इकडे येत असतात. पण त्या आलेल्या लोकांना त्या लेवलची राहण्याची सुविधा आपल्या भागात थोडी उपलब्धता त्याची कमी होती. म्हणून भाऊंच्या डोक्यामध्ये संकल्पना आली. भावना आम्ही सर्वांनी आम्ही त्यांना साथ दिली आणि आज हे तुम्ही पाहत आहात एवढं मोठं वैभव आज भाऊंच्या साथीने आम्ही सर्वांनी इथे उभे केलेले आहेत. आता सांगायचं तात्पर्य सर याच्यामध्ये असं की आज संपूर्ण प्रॉपर्टी जर तुम्ही पूर्ण पाहिले असेल तर खाली पासून जर आपल्याकडे बँकेट हॉलची सुविधा तुम्ही आता पाहिली असेल, खाली लहान मुलांसाठी बेबी पूल वगैरे आहे, मोठ्या माणसांसाठी स्विमिंग पूलची पण आपण व्यवस्था केलेली आहे. तुम्ही समोर पाहिला असेल, हा समोर जो आपला डेकवरचा एरिया याचं वैशिष्ट्य असं की याच्यात 360 डिग्रीमध्ये पूर्ण तुम्हाला माउंटन व्ह्यू तुम्हाला भेटतो. जेणेकरून समजा तुमच्या काय बर्थडे पार्टी वगैरे असेल, अॅनिव्हर्सरी वगैरे फंक्शन असेल, काही संगीत संध्या वगैरे असेल तर तुम्ही या एरियात तुम्ही व्यवस्थित करू शकता. त्यानंतर वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिला असेल तर हा आपला सर रेस्टॉरंटचा एरिया आहे. या ठिकाणी आपण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपला आहे सर. नंतर दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं असेल त्या बाजूने सर्व आपल्या रूम तुम्ही पाहू शकता. सगळे एक्झिक्युटिव्ह एसी स्वीट रूम आहे सर. म्हणजे कोणत्याही प्रकारची आपण तरी कमतरता आपण भासून देत नाही प्रत्येक ठिकाणी कस्टमरला. तर या ठिकाणी तुम्ही सगळी सुविधा देत असताना रूमची सुविधा आहे किंवा जे आपण गार्डन आहे, निसर्गाचं सानिध्य आहे, इथे सगळ्याला अगदी स्पर्श केलाय. हे सगळं करताना तुमचं रेस्टॉरंट आहे, तर रेस्टॉरंटमध्ये व्हेज की नॉन व्हेज आहे? सर आपल्या रेस्टॉरंटमध्ये सर आपण प्युअर व्हेज ठेवले सर. स्टार्टिंग पासून अजूनपर्यंत ठेवले. इथून पुढे पण सर आम्ही प्युअर व्हेज आपण ठेवणार आहोत. आणि अजून एक सांगायला सर आम्हाला पण अभिमान वाटेल की विनोद सर असेल किंवा मी असेल किंवा गणेश भाऊ असेल, आमचा कोणाचं सर हॉटेल लाईनचं आमचं सर बॅकग्राऊंड याच्यामध्ये कोणाचंच नाही. आम्ही एक तर सर्वसामान्य कुटुंब सर आम्ही सगळे वरती आलेलो आहोत. पण ज्यावेळेस आम्ही रेस्टॉरंट चालू केलं त्यावेळेस नक्की सिस्टम काय असते, कशा प्रकारे लोकांना सर्व्हिस द्यायची, या गोष्टी आम्हाला त्यापर्यंत जास्त माहित नव्हती किंवा त्याचा आम्हाला जास्त आधी आम्हाला अभ्यास पण नव्हता. पण त्यावेळेस गणेश भाऊंनी आम्हाला कधी एक सांगितलं होते की बाबा तुम्ही आपला व्यवसाय करायचा आहे. शक्यतो मराठी माणूस कधी व्यवसाय जास्त पुढे येत नाही, पण आज आपण पुढे आलोय तर फक्त एकच तुम्ही तत्व लक्षात ठेवा की व्यवसाय करत असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये गोडी ठेवा, कधी याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हमखास पुढे जाऊन. आणि आज खरंच सांगतो त्यांचा आदर्श आम्ही आज प्रमाणात ठेवून आजपर्यंत सर खरं पाहिलं तर 2019 पासून आम्ही रेसॉर्ट ओपनिंग केल्यापासून आजपर्यंत आपल्या भागामध्ये जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्रातली सर माणसं आपल्या इथे राहून गेली आणि प्रत्येकाला सर सर्वात जास्त चांगल्या सुविधा आम्ही द्यायचा प्रयत्न केला. आणि आज सुद्धा सर तुम्ही पाहिलं असेल आमच्या इंस्टाग्रामवरचे फॉलोवर तुम्ही पाहिले असेल, इंस्टाग्रामचे फोटो तुम्ही पाहिले असेल, युट्यूबला सर ते आपले स्क्वेअर रिसॉर्ट नावाचं पेज आहे सर आपलं. तिथे सुद्धा भरपूर जसं आज तुम्ही आम्हाला प्रेम दिले असेच भरपूर लोकांनी सर आम्हाला प्रेम दिलं होतं. त्यांच्या पण आम्ही ब्लॉग वगैरे आपण त्यांनी स्वतः बनवून सध्या ठेवलेले आहेत. गुगलवरचे सर तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता याच्यामध्ये. आज सगळा आदर्श आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही सर या गोष्टी करत आहोत. संत तुकाराम महाराजांचं जे अभंग आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेचरे, ह्या उक्तीप्रमाणे सर तुम्ही पाहत असाल की आम्ही या ठिकाणी सर कन्स्ट्रक्शनचं थोडंफार आम्ही केलेलंच आहे. परंतु जसं निसर्ग आपलं सर्वात मोठं देवता असते, त्या निसर्गाचं पण आम्ही सांत्वन करायचा या ठिकाणी प्रयत्न केला सर. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या एरियामध्ये जे लोकल जे झाडं सापडतात म्हणजे आंबा, पेरू, चिक्कू, संत्री, मोसंबी ही झाडं तर आपल्या रेग्युलर आपल्याकडे असतातच सर. पण हे सोडून तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी वॉटर ॲपल असेल, ॲव्होकाडो असेल, आवळा असेल, त्याच्यानंतर लिची वगैरे असेल, चेरी असेल, विविध प्रकारचे फणसाच्या जाती सुद्धा आपण या ठिकाणी लावायचा प्रयत्न केलात आणि यशस्वीपणे सर त्या अंजिराच्या काही वेगवेगळ्या प्रजाती आपण सर या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलाय. त्या पण खूप चांगल्या प्रकारे येतात. तुम्ही आता जांभळाचा पण सर आनंद घेतला असेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं सर आपण या ठिकाणी लावलेली आहेत. आणि आपण सर सांगितलं अजून एक आम्हाला अभिमान वाटतो की ती झाडाची फळं आम्ही सर कधी विकत नाही. जे गेस्ट येतात ते खातात, आनंद मध्ये सर सांगतात. हेच आमचा खूप मोठा फीडबॅक आहे सर याच्यामध्ये. खरं तर आपण ऐकलंय डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून जर चांगलं काम केलं तर मराठी माणूस पुढे येऊ शकतो. निश्चित त्या पावलावर पाऊल ठेवून हे सगळं कार्य पुढे चालू असताना खऱ्या अर्थानं आपण प्रिंट आणि डिजिटल मीडिया या पत्रकार माध्यमांच्या वतीनं या ठिकाणी आज सभेच्या भेटीसाठी आलो. अगदी सकाळी आम्ही 11 वाजता इथे प्रवेश केला आणि आज आता वाजलेले आहेत साधारणतः 5. तर हे 5 वाजेपर्यंतचा कधी 5 वाजले असे आम्हाला समजलं देखील नाही. अनेक आमचे बांधव आहेत, त्यामध्ये पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष मनोहरजी गोरगल्ले आहेत, सगळी टीम आहे, वेगवेगळ्या चॅनलचे सगळे प्रतिनिधी पत्रकार आहेत. निश्चित या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं पण आम्हाला जाणवलं, म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीनं हा व्हिडिओ बनवून समाजाच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय.
खरं तर चौथा जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटला जातो ती म्हणजे पत्रकारिता, आणि यामध्ये चांगुलपणाला न्याय देणं हे देखील एक पत्रकारांचं कर्तव्य आहे. निश्चित या दोन तरुणांनी किंवा आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी चांगलं काम उभं केलंय आणि निश्चित या वाटचालीला देखील शुभेच्छा देणं आपलं कर्तव्य आहे. मी सर्व तमाम सगळ्या चॅनलच्या रसिकांना किंवा प्रेक्षकांना मी विनंती करेल की निश्चित उद्याच्या काळात जसं आम्ही भेट द्यायला आलो तुम्ही देखील भेट द्यायला या आणि या ठिकाणी या रिसॉर्टचा एक आगळा वेगळा आनंद तुम्ही घ्या. निश्चित निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे रिसॉर्ट आहे. अर्थातच आपल्या आंबेगाव तालुक्यामधून येत असताना मी मगाशी सांगितलं की मनसर मार्गे येताना या ठिकाणी शिनोली घोडेगाव आणि घोडेगाव शिनोलीच्या जवळच अर्थात शिनोलीपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. निश्चित एक वेळ अवश्य भेट द्या आणि निश्चित आपल्याला जे पर्यटन आहे त्या पर्यटनाचा आनंद तुम्ही या ठिकाणी मिळवा. धन्यवाद. आज निघायला विषय आपला